नक्कीच मागील 5 वर्षापासून एक लोकप्रतिनिधी म्हणून जी काही कामं ह्या आपल्या तालुक्यात उभी करतोय, चांगले प्रकल्प येत आहेत, विकास कामांना अधिकचा निधी मिळतो आणि प्रत्यक्षात कामं उभी राहत आहेत, त्याचे साक्षीदार ही मावळची मायबाप जनता आणि काम करणाऱ्या माणसाच्या मागं, व्यक्तीच्या मागं मावळकर जनतेने विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होत असताना लोणावळा, वडगाव, तळेगाव या तीनही नगरपालिकेमध्ये घवघवीत यश दिलं, खंबीरपणाचा पाठिंबा आणि पाठबळ दिलं. मी लोणावळाकर जनतेला मनापासून त्यांना अभिवादन करतो, मनापासून त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. हा विजय हा लोणावळाकरांच्या सर्वसामान्य जनतेचा, इथल्या व्यापाऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, इथं राहणाऱ्या फुटपाथवरती देखील माझा व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाचा हा विजय आहे. आगामी काळामध्ये या विजयानं होरपळून न जाता अधिक जबाबदारीनं जोमानं काम करील हा विश्वास लोणावळाकर जनतेला मी या ठिकाणी देतो. काय सांगाल, आमदार सुनील शेळकेंचा जलवा पुन्हा एकदा चाललेला आहे? जलवा वगैरे नाही, मी सांगितलं ना की नगरपालिका असू किंवा कुठली निवडणूक असू, आपण तात्पुरतं सर्वसामान्य जनतेला गृहीत धरून मतांकरता काही आमिष दाखवणं किंवा अपप्रचार करून कुणीही मतदान करत नाही. मावळची जनता सुज्ञ आहे. मावळच्या जनतेच्या नादाला कुणी लागू नका. ज्याला राजकारण करायचंय, ज्याला खऱ्या अर्थाने समाजसेवा करायची, त्यांनी प्रामाणिकपणे त्या जनतेची सेवा करा, हेच मला सांगायचं. आपण जे बोललो 10,000चा लीड घेणार आहे, भाकीत केलं होतं आणि खरंच लीड 10,000च्या पुढे गेलं, काय सांगा? मी सांगितलं, माझा जनतेवरती विश्वास आहे आणि जोपर्यंत आज सुनील शेळके प्रामाणिकपणे काम करील तोपर्यंत मावळची जनता सुनील शेळकेच्या मागे उभे, याचा देखील मला सांगायला अभिमान वाटतो. आकडेवारी सांगा. मला सांगतो, माझे 2 सीट थोड्या मतांनी गेले, तेही आम्ही थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा किंवा आमचा थोडासा हलगर्जीपणा झाला, पण जे 22 आम्ही उमेदवार दिले त्यापैकी आमचे 16 निवडून यावे आणि दुसरे थोड्या मतांनी पडावे. जे पराभूत होणार आहेत ते किती होणार आहेत हे सांगितलं होतं, कारण मला जनता देखील सांगत होती. हे बघा, त्यांना टीका टिप्पणी करणं, आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं काय? तळेगावमध्ये किशोर भेगडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला उभे होते. त्यांनी माझ्या त्या भागामध्ये किंवा आमची संगीता काकी खळदेच्या ठिकाणी सांगितलं, तुमची घरच पाडणारे आमदार मी पाडणार आहे, तर तू बांधून देणार ते तरी सांगायचं होतं. मला एवढं सांगायचं, तुम्ही खोटा अपप्रचार करून माझी बदनामी करून काही मिळू शकत नाही. तुम्ही काम केलं तर तुमच्या मागे जनता उभी राहील, एवढं सांगतो. उद्याच्या काळात खूप चांगलं काम या शहरामध्ये करायला थोडके नाही, 50 नगरसेवक मला या तळेगाव, लोणावळा आणि वडगावच्या जनतेने दिलेत. नगरसेवक हे सेवा करतील, की कुठलाही उन्माद करणार नाही आणि सेवक म्हणूनच काम करतील, पद मिरवणार नाही, हा तुम्हाला विश्वास देतो. माझा मुकेश, माझा बाबू हे 2 शिलेदार थोडे हारलेत, पण दुरी कॉप मधून नगरसेवक होणार. मी मावळत आहे, ह्या लोणावळा शहरामध्ये 300-400 कोटी रुपयाची कामं केली. मला या लोणावळा शहराने 2019ला 12,000 मताची आघाडी दिली, 2024ला 17,000ची आघाडी दिली. हे विसरले असतील कोण बाहेरचा आणि कोण आपला. आता दाखवलं तुम्हाला, अजून काय पाहिजे?